जने तू अजून इथेच? चल निघ, निघ, चल माझ्या घरात, चल 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 चल, निघून जा, चल, येऊ नको बरं तिकडे. लक्षात ठेवीन बी. दारात बोलून अपमान करतोय काय माझा तू? अरे चल रे तू, जा चल. काय करायचं ते करता. आणि बघ, माझ्या पोरीची काळजी नको करू. तिची काळजी घ्यायला मी समर्थ आहे, कळतंय का? मला शिकवतोय. सासूबाई, तुम्ही काय चाललंय तुमचं हे सगळं? तुम्ही माझ्या पोरीच्या लग्नाची काळजी करू नका. तिच्यासाठी योग्य जोडीदार निवडायला मी समर्थ आहे. होय ना? मग किमान तिला शहरात तरी जाऊ दे, नोकरी तरी करू दे. अच्छा, म्हणजे आत्ता कळतंय मला. हे सगळं काय चाललंय ते आत्ता कळतंय मला. म्हणजे तुम्ही माझ्या या पोरीला त्रास देणार, तिला लग्नाची भीती घालणार, तिला घरातून बाहेर काढणार, मग ती शहरात जाणार, नोकरी करणार आणि तुमच्यासाठी पैसे पाठवणार, हो ना? लक्षात ठेवा, हे असले 100 खेळ खेळलात ना तरी मी हे होऊ देणार नाही. माझी मुलगी यापुढे शहरात जाणार नाही म्हणजे नाही. आणि नोकरी तर नाहीच नाही. सगळ्यांनी लक्षात ठेवा, यापुढे माझी पोरगी शहरात जाणार नाही म्हणजे नाही. अहो तात्या, पण बस बस. लक्षात ठेव कावेरी, शपथ आहे माझी तुला, यापुढे शहरात जायचं नाव जरी काढलंस ना तरी आयुष्यभर मी तोंड पाहणार नाही तुझं. जरा तुमचा फोन देता का? मला एक फोन करायचा. फोन? हो, थँक्यू. कोण आहे? हॅलो सर, मी बोलतोय पाचपुते. हा कुठला नंबर? ऑफिसच्या वॉचमॅनच्या मोबाईलवरून केलाय. का काय राजवर्धन सरांनी ऑफिस मधल्या सगळ्यांचे ऑफिशियल पर्सनल फोन डिटेल्स मागवलेत. आता त्यात तुमचा आणि माझा कॉल झाला हे कळेलच. सर, हे सगळं माझ्या अंगाशी येणार आहे सर. त्यात आपण कधी किती वेळ बोललो सगळं कळणार आहे सर. सर, मला टेन्शन आलं सर. मी जर यात अडकलो ना तर मी हे सगळं तुमच्या सांगण्यावरून केलंय सगळं सांगून टाकेन. अरे हो हो हो, थांब थांब थांब, जरा श्वास घे. किती धारदार 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 बोलतोय. काही होणार नाही. आणि हे बघ, भलते सलते विचार करू नकोस. काय होईल ते मी बघतो. आणि हे बघ, इनकेस जर पकडला गेलास तर काय करायचं लक्षात ठेव. कळलं? पण नक्की ना सर? अरे बाबा नक्की रे. आणि बघ, जरा चेहरा फ्रेश ठेव. काही झालंच नाही असा वाग, नाहीतर तुझा चेहरा बघून तुला पकडतील. बरं, पण तुम्ही लवकरात लवकर काहीतरी करा सर.
कुणाशी बोलत होतास? कुणाशी बोलत होतास? तर ते मी घरी कॉल केला होता. खोटं बोलतोयस? मी ऐकलं तुला फोनवर बोलताना. तू असं म्हणालास की जर मी अडकलो तर हे सगळं तुम्ही केलंय हे मी सांगून टाकेन. कोण होतं? सर ते कोण होता बोल. नाही सर ते एक मिनिट. हे सगळं आता आई समोर बोलायचं. चल 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 सर चल. राज, हाय खरा गुन्हेगार. पाचपुते? हो. मी आत्ता याला फोनवर बोलताना ऐकलं, ज्यात हा कुणाला तरी सांगत होता की हे सगळं मी तुमच्या सांगण्यावरून केलंय आणि आता ह्यात मीच अडकत चालली. पाचपुते? या सगळ्याचा मास्टर माइंड दुसराच कोणीतरी. हा त्याचा पपेट आहे. याच्यामुळे काकूंना जेलमध्ये राहावं लागलं आणि आपल्याला सोडून ते गावी निघून गेले. आता बोलतोच. बोला पाचपुते. हो हो मीच अडकवलंय कावेरीला. कोणाच्या सांगण्यावरून केलेस? नाव सांग. बोला. काय हो, आयुष्यभराच्या फेऱ्या एकदमच मारणार आहात ना? काय झालं, एवढे का अस्वस्थ आहात? बाहेर काय चाललंय ह्याच्याशी आपलं काही घेणं देणं नसतं ना. आपण आपल्याच विश्वास असतो की ते सगळा गेम पलटतोय. म्हणजे तो राजवर्धन परत आलाय आणि माहेरचा चहामध्ये घुसलाय. त्याने त्याच्या पद्धतीने ह्या सगळ्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्याच्या समोर माझं एक प्यादं गडबडलंय आणि आपसूक त्याच्या जाळ्यात अडकलंय. जर असं काही झालं तर काय करायचं याची मी व्यवस्था केलीये, तरी पण सांगता येत नाही ना. रत्नमाला वहिनी, चला गोळ झाला आज बहुतेक. अहो पण आधी घ्या तर फोन. आधीच काय असे हातपाय गाळून बसलात? हा बोला वहिनी. सुदर्शन, तू ताबडतोब ऑफिसला निघून ये. काय झालं? काही काम होतं का? ते तुला सांगते, तू आधी ऑफिस मध्ये ये. नाही म्हणजे तुम्ही इतक्या तातडीने बोलवताय, काही झालंय का वहिनी? सुदर्शन, ते तुला भेटल्यावर सांगते, तू ताबडतोब ऑफिस मध्ये निघून ये. हो काय म्हणाली ती? काय नाही, तू काम कर, सामान बांधायला घे. आता ही रत्न मला काय आपल्याला इथे राहू देत नाही. अहो पण काय म्हणाली सांगा तर मला. मला लगेचच ऑफिस मध्ये बोलवलंय. मला वाटतं त्या मूर्ख अकाउंटंटने ना तिच्या समोर तोंड उघडले, माझं नाव घेतलंय. तरी मी त्याला पकडलं गेल्यावर काय करायचं ते सांगितलं होतं.
पण नाही. आता भोगा आपल्या कर्माची फळ. बाबा सत्य एक ना एक दिवस सगळ्यांसमोर येणारच. आता कावेरीची माहेरच्या चहामध्ये एंट्री होईल आणि तुम्हाला हे घर सोडून जावं लागेल. आजकाल कुणाचं भलं करावं तर करू देत नाही ग बाई. चांगलं स्थळ आणलं होतं पण हाकलून दिलं आणि ठेवली घरात पोरीला. चार पैसे कमवत होती ते पण बंद झाले. तर तुझ्या बापाला वाटतं तू इथं राहिलेली मला बघवत नाही म्हणून, पण मी हे सगळं तुझ्या बापासाठीच बोलते हो. अगं त्याला गावात फिरावं लागतं. 100 लोक बोलतील तोंडावर. जो याची पोरगी शहरात जाऊन चोरी केली, जेलची हवा खाऊन आली, असं बोललेलं तुला चालेल? आजी पण मी असं काहीच केलं नव्हतं आणि त्यांचा गैरसमज झाला होता. गैरसमजचा होईना पण तू जेलची हवा खाऊनच आलीस ना. जो लोकांना बोलायला काय जातंय, लोक मीठ मसाला लावून 4 गोष्टी पसरवतील. जो लोकांचं जाऊ दे, पण तू तुझ्या साहेबाकडून पैसे घेतलेस ते कशी काय फेडणार? अगो एक रकमी त्यांनी ₹1,00,000 दिले ना, ते काय घरात बसून फेडणार आहेस तू? त्याच्यासाठी तुला नोकरी धंदा करावाच लागणार की नाही? तो उद्या मागायला आला पैसे, तो कुठून देणार आहे एवढे पैसे? तुझ्या बापाला काय एवढे पैसे जमा करणे शक्यच नाही. तो एवढा पैसा जमा करता करता तुझ्या बापाचं सगळं आयुष्य संपून जाईल. आता लोकांचे पैसे द्यायचे म्हणजे तुला नोकरी धंदा करावाच लागेल की नाही? म्हणून मी बोलवत होते, एवढा विचार करूनच बोलत होते मी. पण मी बोलते तर माझं तोंडच दिसतं, पण मी का बोलते याचा विचार कुणीच करत नाही. ना तू ना तुझा बाप. ऐक, मी नसते ग बाई माझ्या बापाच्या छातावर ओझवून बसले असते. वहिनी, वहिनी काय झालं? मला एवढं तातडीने का बोलवलं तुम्ही? कावेरीला ज्याने कोणी या प्रकरणात अडकवलंय त्या मागचा खरा सूत्रधार कोण आहे ते कळलंय आम्हाला. कोण आहे वहिनी? कोण आहे? कोण तो? हे तू मलाच विचारतोयस?
तुम्ही काय बोलताय ते कळत नाहीये मला वहिनी. पाचपुते आपल्या अकाउंटंट यांनी सगळं कबूल केलं. केलंयत ना कबूल? यांनी सगळं कबूल केलंय की हे सगळं कारस्थान यांनी केलंय. हे ह्याने केलं होतं? हा विश्वासघात हा तर खूप दिवसापासून आपल्याकडे काम करतो. हा विश्वासघात करू शकतो? तेच ना, इतकी वर्ष झाले इथे काम करतोय, पण तुम्ही त्या काल आलेल्या कावेरीला मात्र मोठमोठ्या जबाबदाऱ्या देत आहेत. आणि आमच्यासारख्या लोकांना फक्त इन्क्रीमेंट. कितके दिवस मेहनत आम्ही करतोय आणि फळ मात्र दुसऱ्यालाच मिळतंय. पाचपुते, या वर्षी तुम्हाला इन्क्रीमेंट सोबत प्रमोशनही मिळालेलं आहे. त्या प्रमोशनचं काय कौतुक? जबाबदाऱ्या द्यायला नको? जबाबदारीचं काम म्हणजे कंपनीने आपल्यावर टाकलेला विश्वास. किती वर्ष आम्ही काम करतोय पण आमच्यावर विश्वासच नाही कंपनीचा अजून. नुसता कावेरीचा उदो. कावेरी हे, कावेरी ते, कावेरी असं, कावेरी तसं. ते कावेरी कावेरी ऐकून ना माझ्या डोक्यात जेलसी निर्माण झाली तिच्याबद्दल आणि अडकवलं मी तिला. तात्यांना फोन करण्यासाठी बाहेर आले होते आणि कुणीतरी मला किडनॅप केलं. मला सोडवा इथून. हिम्मत कशी झाली त्यांच्यासोबत हे सगळं करण्याची? राज, शांत हो राज. तुला सोडणार नाहीये राज, कावेरीसाठी शांत हो. अरे देवा, काय या हल्लीच्या मुलांची परिस्थिती. स्वतःला पुढे जायचंय म्हणून दुसऱ्याचे पाय खेचायचे. काय म्हणायचं ह्या पिढीला? बाबा, हे हल्लीच्याच नाही, सगळ्याच पिढीत आढळतात. हो ना, बरं झालं वेळेत कळलं म्हणून. अरे किती मनस्ताप भोगावा लागला माहितीये का कावेरीला तुझ्यामुळे. भोगा आपल्या कर्माची फळं. पण वहिनी, मला हे कळलं नाही की तुम्ही मला का बोलवलं? सुदर्शन, या पाचपुतेंचं असं म्हणणं आहे की जेव्हा त्याने ती फाईल अपडेट केली तर तू तिथे होतास. मी तिथे होतो?